आम्ही सगळेजण तुम्ही प्रत्येक नगरसेवकाला विचारा ना. या ठिकाणी निवडणुका आम्हाला ज्यावेळेस आम्ही लढल्या त्यावेळेस लोकांनी भरभरून मतांनी आम्हाला निवडून दिलंय. आपण बघताय सत्ताधाऱ्यांना नगरसेवक निवडून आणायला किती आपण त्याला काय म्हणतोय सगळं सामदाम दंडभेद किती वापरावं लागलं तरी जनतेने आम्हाला निवडून दिलंय. त्यामुळे आज सर्व नगरसेवक आम्ही या ठिकाणी एकनिष्ठ मातोश्रीशी आहे राहू. साहेबांची लवकरच भेट. आपण म्हणला की 5 ते 6 नगरसेवकांशी संपर्क साधला. आता तुमचे सर्व नगरसेवक आहेत यापैकी कोणाकोणाशी संपर्क साधला? ते आता आपल्याला जाहीरपणे सांगता येणार नाही. आता जर तुमचे लोक जाणारच नाही, सर्व नगरसेवक ठामपणे सांगतायत आम्ही जाणारच नाही, तर मग हे सांगायला काय हरकत आहे? मी वरिष्ठांची चर्चा करून कळवतो ना तुम्हाला. अजिबात भीती नाही आम्हाला. बघा, शिवसेना ही आमदार खासदार घडवणारी फॅक्टरी आहे. या ठिकाणी आमदार घडवले, खासदार घडवले, आमच्यासारखे नगरसेवक घडवले. त्यामुळे आम्हाला फुटण्याची भीती नाही, आमच्या पक्षाला कसलीच भीती नाही आहे. ज्या पक्षामध्ये आमदार खासदार निवडून येते नाही ते पक्ष फोडताय. स्वतःचे आमदार निवडून आले नाही, स्वतःचे खासदार निवडून आले नाही. विचार करा, सत्तेत असून शिंदे गटाचे फक्त 26 नगरसेवक आहे. सामदाम दंड भेद सगळा वापर करून सगळी रसद पुरून आणि तरी त्यांना आमचे नगरसेवक पाहिजेत असेल तर हे त्यांचं दुर्दैव आहे की ते त्यांचे नगरसेवक निवडून आणू शकत नाहीये. फक्त पैशाचा आमिष द्यायचा, विकास कामाचा आमिष द्यायचा आणि आमचे कामं कुठेतरी अडवले जातात. आज आमच्या नगरसेवकांच्या प्रभागात खड्डे देखील बुजवले जात नाहीये. आज ज्या वेळेस बजेट झालं आणि बजेटमध्ये आमच्या नगरसेवकांना नाममात्र निधी दिला गेला, म्हणजे याचं कारणच हे आहेत की निधी द्यायचा नाही, कामं अडवायचे, मग कंटाळून नगरसेवकांनी प्रवेश केला पाहिजे. नाही, पण एवढं आता महापालिकेमध्ये सत्ता येऊन 6-1 महिने झालेले, तुमच्या पक्षाकडनं हा आवाज आजपर्यंत उठवण्यात आला नाही. काल तुम्ही निवेदन दिलं, कधी कुठलं आंदोलन नाही, काही नाही. 15 नगरसेवक असून पण तुमचा आवाज दिसत नाही. आम्ही पहिल्याच महासभेत मोठं आंदोलन झालं ना. तुम्ही सगळेजण होते त्या आंदोलनात. राजदंड पळवला. दुसरं रामकुंडावरती गटारीचं पाणी सोडलं, ते पण आंदोलन आपणच केलं. पावसाळ्यापूर्वी तयारीचं 2 महिने अगोदर निवेदन दिलं होतं सगळ्यांनी. आम्हाला सर्व निधीचा समजावून नाटक झाला नाही त्यावेळेस देखील आम्ही आंदोलन केलं. मी तर असं सांगेन प्रत्येक गोष्टीला वाचा पडतोय. मी तर एक मिनिट मीडियाला मी ही विनंती करेल का तुमचा फोकस आम्ही जेव्हा बोलतो किंवा आम्ही मांडतो त्याच्यावर द्या, म्हणजे दिसाल आम्ही लोकांना, असं आमचं म्हणणं आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये जे कुंभमेळ्याचे जे कामं फेल झालेली आहेत, हे लोकांचं मन डायव्हर्ट करण्यासाठी फक्त ही फेक न्यूज इथं आलेली. आता ज्यांना उपमहापौर व्हायचंय, तुम्ही जसं म्हटलं की उपमहापौर होण्याच्या दृष्टीने नगरसेवकांची पुढापुढी, त्यांना आपला काय संदेश असणार आहे आपल्या देशामध्ये? त्यांचा जो उपमहापौर होण्याचा महत्वाकांक्षा आहे त्यांची, ती कदापि पूर्ण होणार नाही. त्यांची इच्छा पूर्ण